विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा ग्राहकांच्याकडून नियमित होत नसल्यानं कोल्हापूर परिमंडल अंतर्गत प्रामुख्यानं घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारीतील एकूण 71,281 ग्राहकांच्याकडं 34,59 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 3 महिन्यात कोल्हापूर परिमंडल अंतर्गत म्हणजेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये 9,458 ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकी न भरल्यानं खंडित करण्यात आलाय. कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील घरगुती 54,292 ग्राहकांकडे 6,67 लाख रुपयांची थकबाकी, व्यावसायिक 6,406 ग्राहकांच्याकडे 2,47 लाख वीज बिल थकीत, 7,194 औद्योगिक ग्राहकांकडे 22,19 लाख रुपये थकीत आहेत. सार्वजनिक सेवा 2,992 ग्राहकांकडे 2,58 लाख आणि इतर वर्गवारीतील 397 ग्राहकांकडे 68 लाख रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर विभागात एकूण 3,641 ग्राहकांकडे तब्बल 1,71 लाख थकबाकी आहे. केवळ कोल्हापूर ग्रामीण 1 विभागात 3,770 ग्राहकांकडे 70 लाख, कोल्हापूर ग्रामीण 2 विभागात 4,080 ग्राहकांकडे तब्बल 8,71 लाख रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. कोल्हापूर आणि सांगली अशा 2 जिल्ह्यांमध्ये तब्बल 34,59 लाखांच्या वीज बिलाची थकबाकी वसुलीचं आव्हान महावितरण समोर आहे. महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामध्ये ग्राहकांकडे सध्या 35 कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक राहिलेली आहे. हा मार्च महिना असल्यामुळं महावितरणनं थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हातात घेतली असून साधारणतः 9,458 ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणनं मागील काही कालावधीत खंडित केलेला आहे. आता मार्च महिन्यात शेवटचे 6 दिवस प्रत्येक दिवशी 7 कोटी रुपये वसुली महावितरणला करायची आहे आणि त्यासाठी माझं सर्व ग्राहकांना आव्हान राहील की आपण आपलं मार्चमध्ये आलेलं बिल हे ताबडतोब भरावं आणि वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी. महावितरणने थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी उद्दिष्ट ठेवलंय. प्रत्येक दिवशी 6,92 लाख वसुलीचं उद्दिष्ट महावितरणला गाठावं लागणार आहे. थकीत वीज बिलांचा भरणा करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे.